भक्तवत्सला कृपावंता तुझं वाचुनी जगिताता ज्ञाता नशेचे अवतार घेतला समर्थ नाम शोभे कृपावंत पाप जावळे सत्यभार उतरला जगतीचा मूळ स्वरूप निर्गुण निराकार नित्य ध्यान आगठीतलेला करुणी जाण तारले जन कौतुके म्हणून नमन तुझे पाही तुझं वाचुने अन्य दाता नाही विश्वव्यापक तुझी पाही द्याती हृदयी साधुजन रूपरूपाशी वेगळा गुणगुणाचा निराळा अरे आगठीत जगी कळा सूत्र हाती वागवित स्वतोरूपी निपुण सादर कराय जगती पालन स्वामी नाम सगुण उद्धार कारण धरिले ते दिगंबर वेश दयित रहित दत्त दिगंबरे हाची सत्य बहार उतरावया यथार्थ समर्थ कलियुगी अवतरला दीनदयाच्या पोटी आप जाळणी तारी संकटी नाम जयाचे धरता कंठी मग सृष्टी भय नाही ओम आदी सुरस्वरूपा ओंकार निर्गुण रूपा जग व्याप्त्या कौतुका दाखविता सका तुझी एक कोण करील तुझी स्तुती शेष सिनला निश्चिती हे मानव बापुडे किती अल्पमती निर्धारी भक्त सुखकरा स्वामी राया भक्त वस्तला करुणालया जग तारक तुझ्या पाया नमन माझे सर्वधा दयाचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी काय म्हणले मौलीनी मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी म्हणजे मज हृदयामध्ये सद्गुरू आहे असं माऊलींचं मत आहे. मग प्रत्येकानं गुरु करायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या हृदयात गुरु मग हृदयात गुरु आहेच ना. लांब बसला चाललंय महाराज पुढे बसायचे का आहेच ना. तर इथं माऊली काय म्हणते मज हृदय सद्गुरू ते नेताला संसार करू म्हणून विशेष अत्यादुर विवेक हृदयात प्रत्येकानं गुरु केल्यात कोणी करायला नाही असं नाही सगळ्यांनी तुम्ही आम्ही सुद्धा करायलाच पाहिजे आणि केलेलं आहे. तर मग जसा मज हृदय सद्गुरू आणि महाराज जैसा हृदयामध्ये रामू एक आहेत का दोन हो माऊली मज हृदय सद्गुरू जैसा हृदयामध्ये रामू दोघं आहेत का एक आहे. एक आहे का कार्य काही ठिकाणी भिन्न आहेत काही ठिकाणी एक कार्य आहे पण तो एकच आहे. कसा एरवी जरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता समर्थांची कांता काय पोराने मागे देवाचं मत आहे. आणि सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांची लेखा राजेयांची कांता काय भीक मागे. आता इथं मला राजेयांची कांता इकडे काय म्हणतात समर्थांची कांता काय पोरानं मागे. विचार एक आहे मग एक आहेत का दोन आहेत एकच आहेत. पण जर आपल्या हृदयामध्ये जर गुरु असेल तर मग आम्ही कसं पाहिजे महाराज मज हृदय सद्गुरू तो लवकर मिळतो का नाही मिळत. नामदेवरायाने बरेच प्रयत्न केल्यानंतर ईश्वर कृपा झाली देवाची कृपा झाली देव जवळ आला दोघंजण जेवले दूध प्यायले सगळं केलं पण गुरुची कृपा घ्यायला नव्हती महाराज. नंतर गुरुकृपा झाली कधी झाली की गोरोबा काकाने एक काय केलं त्यांना आदेश केला आणि सांगितलं तुम्ही कच्चा आहे. देव बी म्हणला खरं आहे का तर देव ओळखायचं झालं तर गुरुशिवाय देव कळत नाही. मग देवाचीच ते हे होतं. आणि मग आमच्या जवळ कधी देव आला आहे महाराज आमच्या स्वप्नात तरी कवा आला आहे जर आला आहे बाकीच्यांच्या आला असेल मला तरी वाटत नाही आला आहे का. तर सगळं देवाचं जवळीक झाल्याशिवाय गुरुची भेट होत नाही महाराज. मग इथं गुरुचं शास्त्रीयकरण वेगळं आहे महाराज. ते महाराजने माहिती आहे कसं गुरु कसा पाहिजे श्रोत्रिय कृपालू ब्रह्मनिष्ठ बरोबर. मग असं का म्हणलं आणि शिष्य बी तसाच पाहिजे कसा पाहिजे मलविक्षेप गेलेला बरोबर आहे ना. आवरण शिल्लक असणार जाणारे तीव्र इच्छा असावी म्हणजे साधन चतुष्टयीचा असावा. झालं हे कसं आहे हे सगळं शास्त्रीयकरण झालं. मग संतांचं काय मत आहे मग जगत महाराज आता जरा थोडं बोलायचं जग सत्य आहे का मिथ्य आहे
मिथ्या आहे. मग मिथ्या जगाला जगाच्या कल्याणा संताची विभूती. जग मिथ्या आहे. मग मिथ्या जगांना संताची विभूतीची गरज काय? मग मिथ्या कुणाला आहे आणि सत्य कुणाला आहे? तर संतांना जगतच नसल्यामुळं अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. अवघे ब्रह्म, अवघे रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. मग तुमचं आमचं तरी मत काय? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, मग जे जे भेटे भूत, तेथे मानिजे भगवंत. कधी हे झाल्या मग हृदय सद्गुरू आहे, गुरुची भेट झाली, मग बाकीचं काय राहत नाही महाराज. काही लोकांचं सांगण्यात असतं माझ्यावर ईश्वर कृपा झाली, गुरुकृपा झाली, शास्त्र कृपा झाली, अंतकर्कण कृपा झाली, चारही कृपा झाल्या आणि मग चार कृपा झाल्यानंतर मग झालेल्या सांगायची गरज का लागते? सांगायला लागतं? नाही सांगायला लागत. का वळखते की अंतरीचे धावे, शोभाये बाहेरी, धरता ही परी, आवरेना वाचून म्हणेचे नाही, ते वाचेशी उमटेल काही, बिजेविन भुई अंकुरण दिसे. काय आहे ते कळतं ना. झाड जाणीजे, फुले मानस जाणीजे, बोले भोगे जाणीजे, केले पूर्वजन्म. झाल्यानंतर मृदू सभाये नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. कारण चंदनाचे हात पायीही चंदन, परिसानाहीन कोण्या. सांगायची आवश्यकता लागत नाही. आपल्या अंगातला आंबटपणा गेला की गुरु कुठे गेलेला नाही. पण सगळ्यांनी गुरु केलं महाराज. दत्त महाराजांनी तरी किती गुरु केलं? किती? 24 गुरु. जो जो जयाचा घेत लागून तो तो तयाशी गुरु केला जाण. कारण का गुरुशी आले अपारपण जन सर्वत्र गुरु दिशेमध्ये, सगळीकडे गुरुच, म्हणजे बाजूला काय दिसलं नाही. म्हणून तिने 24 गुरु केलं. आम्हाला अजून एका सुद्धा आपण गुरु करायला पाहिजे हा महाराज. गुरुशिवाय सुद्धा काय सद्गुरू वाचवणी सापडे नसो. 100 अगदी 100% बरोबर आहे ते पाहिजे. पण आम्हाला कधी भेटायचा गुरु? आमच्या अंगातला आंबटपणा गेल्याशिवाय आम्हाला गुरु भेटायचा नाही. मग कधी आंबटपणा जाईल आमचा? कधी जाईल महाराज? त्या मतानं, संतांच्या मतानं जायचं. संतांचं कार्य कसं आहे की संतांच्या सांगण्यात तरी का जायचं? संत कसे असतात? कारण आलिंगन घडे मोक्षे साई ज्योता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थ पर्व काळावघे पायापी सकळ, तुम्ही आम्ही आंघोळ केलेली तीर्थ मलिन झालेली संतांच्या पायावर येऊन पवित्र होतात. म्हणजे संतांचं वाङ्मय केवढं मोठं आहे बघा. संतांचं वाङ्मय फार वेगळं आहे महाराज. मग तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. मग कशी सेवा करायला पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे तरी मने हाती आणावे, तरी संता या भजावे, ते तनो मने जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ते करावे दास्य सखळ. म्हणून निष्ठा जर भगवंतावर ठेवली, गुरुवर ठेवली, तर ते संतांनी ठेवले तरी काही वाया जाणार नाही. पण तेवढा मोठी खसुटी पाहिजे. द्रोणाचार्य एकलव्यानं द्रोणाचार्याचा जे गुरु केला, द्रोणाचार्याला कधी केला? कशाचा केला गुरु? कसला? मातीचा. माती सजीव होती का निर्जीव? माती कशी होती? निर्जीव. मग सजीव कशी झाली? आशेकते काय तुम्हा नारायणा, निर्जवा चैतना आणावया. त्यानं अशी निष्ठा केली, हाच माझा गुरु. गुरुकडे विद्या शिकले आणि धनुर्धारी झाले महाराज ते. म्हणजे केवढी मोठी विद्या घेतली. कुणाकडे घेतली? गुरुचा पुतळा तयार केला. तुम्ही आम्ही गुरुच्या सानिध्यात असल्यावर सुद्धा काय वेळा असं आम्हाला वाटतं चुकून, आमच्या गुरुला काही कळत नाही. काय आमच्या गुरुला काही कळत, हिथं जरा चुकल्यासारखं झालं म्हणतात ते. काय झालं? पण असं नसतं महाराज. तिने तशी निष्ठा ठेवली. मग निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, कसुडी ऐशा हाती, सत्याभूती भगवंत. म्हणून त्या तयारीने तिने गुरु केलं. बघा, आम्ही तुम्ही तुझा गुरु सांगितलं शिकायचं असतं. शिकलेलं काय वाईट नसतं महाराज, चांगलं असतं. ज्याची याची जी योग्यता आहे त्याला त्या मतानं जावं. सगळ्यांची योग्यता काही ती नाही महाराज. ज्ञानाची योग्यता एवढी सोपी नाही. गुरु करणं एवढं पण सोपं नाही. ज्ञान सोपं आहे साधं. बाकीचं दिलेलं गुरुनं नाम सोपं असेल, पण ज्ञान सोपं. मग गुरुनं दिलेलं ज्ञान नाम काय करायला पाहिजे महाराज?
काना वचनाची सरसाज पै किरीटी वस्तू होणे मोठी कोणी एकजो. सगळे नाहीत म्हणतात का? आस्तीची या महापुरी रिक्ता तरी कोट्यावरी परिप्राप्तीच्या पहिले थिरी विठाईला निघे म्हणतात. सगळेच असं असतील याची गॅरंटी नाही. मग गुरून दिलेलं सतत जपाय पाहिजे का नको? जपाय पाहिजे. आणि गुरूंचे काय सांगितलं त्यामुळे आता गुरु जर हृदयात आहे, जैसा हृदयामध्ये रामू पण आहे, हे दोघं जर जवळ असतील तर आमच्या वागण्यातला फरक काय व्हायला पाहिजे? बदलायला पाहिजे. आपण अगदी बदललंच पाहिजे. तर मग हृदयामध्ये गुरु आहे असं म्हणता येईल, हृदयामध्ये देव आहे हे म्हणता येईल का? आम्ही जर नाही बदललो तर मग कसं होणार? आम्ही सगळं माप पाठ केलं. संतांचं कार्य वेगळं, आमचं कार्य वेगळं. महाराज संतांनी काय केलं? जे केले ते सांगितले. काय केले? जे अनुभव आले अंगा ते या जना दे तसे. तू का म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. आम्ही काय म्हणायला अडचण नाही, आम्ही वाचून सांगे. कसं सांगे? वाचून काय हो? मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करता सेवा, काय सुख होईल जीवा, पोटासाठी संत झाले कलित बहुत, विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. मग संतांचं कसं आहे? प्रसंगानं जे काय भोगलं, जे आचार केला त्याचा तो सगळा विचार मांडला. आणि आम्ही काय करता? वाचून नाही सांगता येते. बहुत केले पाठांतर, वर्म राहिली दूर. पाठ केलं भरपूर किंवा बोलविषयी तैसे नाही आणि अनुभवा नाहीतरी देवा विठ्ठल म्हणा. बोलल्याला जर पाळलं नाही तर देवाला विठ्ठल नव्हती. महाराज सेवा होत नाही. मग आमची सेवा आहे ती लौकिकासाठी सेवा आहे. कशासाठी आहे? तुकोबरायांचं मत आहे लौकिकासाठी नोहे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. मला लोकांनी महाराज म्हणायसाठी मी सेवा करणार नाही. मला कोण आहे? मी तुझा दास आहे म्हणून करावी ती पूजा मनीच उत्तम. इतर लौकिकाचे काय काम? तुका म्हणे नको वरपंग जेव्हा घ्यावे माझी सेवा. भाव शुद्ध नाहीतर काय होईल? कणे विन सोपटे, कणश लागली घनदाटे, काय करावे गोमटे होशनगर. महाराज माझे सुद्धा गुरु आहेत काटकर महाराज, रोहेकर कॉलनी पदल्यापुरीमध्ये. आता त्यांनी ध्येय ठेवला. पण गुरु का म्हणायचं असं की ते काय म्हणले मला एकदा की ज्यावेळेला आम्ही एकनाथी भागवत आणला महाराज आणि घरात ठेवला आणि 1 वर्ष सोडलाच नाही. काय केलं नाही? सोडलाच नाही. आणि मला 1 वर्षानंतर ते म्हणले तू एकनाथी भागवत वाचायला आणलास का बांधून ठेवाय आणलास? त्यांना सांगाय कोण गेलं? जेवी बाळाचे लढे पाळणे, ही व्यालीची वेदना जाणे, का शिष्याशी पूर्णबोध करणे, तेथील कळवळणे सद्गुरू जाणे. कारण सद्गुरूला कळतं महाराज आपण काय म्हण त्याला गुरु म्हणायचं काय? सद्गुरूला सगळं कळतं. आपण काय करतो काय करत नाही. मला तरी एक वेळा म्हणजे तुझ्यासारखा मागणारा भक्त नाही. काय नाही? तू सेवा करतोस तुझी सकाम सेवा नाही, निष्काम सकाम सेवा आहे तुझी, निष्काम सेवा नाही. सारखा मागतोस मला म्हणले. म्हणलं मी काहीच मागत नाही. मला म्हणले तू एक जमीन घेतलीस आणि त्या जमिनीचं देवपूजा झाली की विचारतोस पैसे दिल्या, खरेदी कधी होणार? काय आता त्यांना सांगाय कोण गेलं महाराज? सांगाय लागत नाही. देवाला तरी सांगायला लागतं महाराज. आपण म्हणतो सांगायला लागतं, पण देवाला सांगायला लागतं. आयशा भक्ताच्या घरी कामे न सांगता करी, न सांगता तूज कळू आले अंतर. कारण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मग तुमची आमचं असू दे, आपण असं म्हणाय नाही. 1 महिना इथं सप्ताह चालू आहे की त्याचा हे बी एवढं सोपं नाही महाराज. 7 दिवसाचा सप्ताह सरळ चालत नाही. सरळ म्हणजे त्यात इकडं तिकडं काहीतरी होतं. किती दिवसाच्यात? 7 दिवसाच्यात. आणि 1 महिना चालवायचं बी एवढं सोपं नाही. पण हे काय झाले? तिळे तिळे पुण्य साचा पडे, हे बहुता जन्मी जोडे, वाचेचे नाम तुझ्या आतुडे, समागम घडे संतांचा. हे पहिलं ठरलेलं आहे. ह्या तारखेला 1 महिना इथं सेवा करायची आहे. तिळभर पुण्य साचाला पडलं तर तसं होतं. आणि तीळ मात्र जर अभिमान आला तर तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा.
तिळभर अभिमान आला तर देवाच्या अंगावर मेरू पर्वतासारखा बोजा पडतो म्हणतात. म्हणून ते बी चालत नाही. नाहीतर मग चित्ती अहंती ठाओ जिवे सकळ शास्त्राचा सराव येणे कुडेक जन्म जाऊ परी न पाविजे माथे. कारण कोठ्यावधी जन्म जरी पाठ करून केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. संतांचं कार्य अनुभवातलं आहे, आम्ही केलेलं पाठ केलेलं आहे. म्हणजे पाठ करायचं आणि ते सांगायचं. तर असो ते काय म्हणतात, मज हृदय सद्गुरू महाराज निळोबारायांनी गुरु केला. कुणाला गुरु केलं? तुकाराम महाराजनी. तुकाराम महाराजांची निळोबारायांची भेट झालती का? नाही. मग गुरु कसं केलं? तर तुकोबराय ज्यावेळेला वैकुंठवासी झाले त्यावेळेला त्यांचा मुलगा नारायण महाराज 6 महिन्याचा पोटात होता, आईच्या उदरात होता. आणि ते गेल्यानंतर 3 महिन्यानंतर ते अवताराला आले. तुकोबरायांनी का वैकुंठवासूचा केला? तर माऊलीने प्रत्यक्ष अवतार घेतलेला होता हे तुकोबरायांना कळलं. कोणाचा अवतार? माऊलीनेच अवतार घेतला होता नारायण महाराजांचा. ते त्यांना कळलं. त्यांच्याकडनं आपण पुढं सेवा करून घेणं चुकीचं ठरलं, म्हणून तिने ते कार्य केलं. आणि त्यानंतर ते अवताराला आले, ते मोठे झाले. आणि नंतर पिंपळनेरच्या निळोबारायांची दोघांची भेट झाली. किती वर्षानं? बऱ्याच वर्षानं. ते म्हणले मी तुकोबरायांना गुरु करून घेणार. म्हणजे माझे वडील मलाच माहिती नाहीत कसे होते, तर तुम्ही कसं गुरु करून घेणार? घेणारच. मग तिने काय केलं? इंद्रायणीच्या तीरावर किती दिवसाचं अनुष्ठान मांडलं? 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं. सगळ्यांनी विचार असा झाला, देवाला सुद्धा पेच पडला. आता तुकोबराय वैकुंठवासी झाल्यात आणि ह्या बाबांनी जरी अनुष्ठान मांडले तिथं तुकोबराय कसे येणार? आणि मग देव स्वतः हजर झालेत. कुठं? निळोबारायांच्या समोर. त्यावेळा त्यांनी सांगितलं, तूज लागे येते बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचून आलाशी का? का आलास तू? तुम्हाला आम्ही बोलवलेलं. अधिकार केवढा मोठा आहे. अधिकार कुणाला म्हणतात? ते देवाला म्हणतात. तुम्ही इथं बोलवल्याशिवाय आलासा का? मग केवढा अधिकार असेल निळोबारायांचा? कारण का प्रल्हादासारखे नव्हे बा संकट तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुकयाचा धावा करीत असे. ते म्हणतात माझ्या गुरुचा धावा मी करायला लागलोय, तुमचं इथं काय काम आहे? एवढा मोठा अधिकार केवढा संतांच्याकडे आहे बघा. आणि आम्हाला सगळं आमची सेवा आहे, सगळं आहे, बरोबर आहे. केसाच्या टोकाएवढी सुद्धा सेवा नाही महाराज आपली. एवढी आम्हाला वाटते. आम्हाला 2 ओव्यात 4 अभंग आलं की आम्हाला जे येते ते दुसऱ्याला येत नाही. पण कायम लक्षात ठेवावं, मला येते शेरभर. केवढं येते? शेरभर. आणि माझ्या समोर असणाऱ्याला 1.25 शेर येते. किती येते? 1.25 शेर. म्हणून तुकोबरायाने ह्या गुरुची व्याख्या एका अभंगामध्ये आणून घातलेली आहे. कुठल्या? एका अभंगात घातले, मज हृदय सद्गुरू. ठीक आहे, असू दे. ते काय म्हणतात? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मनापूजा केली, मन माऊली सकळांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलीची दास्ये. मन कोण आहे म्हणणार? गुरु शिष्य कसं असेल मन? हो, मन कोण आहे म्हणतात? ते गुरु आणि शिष्य करी आपुलीचे दास्ये. प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. म्हणून तुकोबराय म्हणतात साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात. कोणाकोणाला सांगितलं? साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात. नाही नाही आणू दैवत तुका म्हणे दुसरे. देव कोण आहे? मनच आहे. गुरु कोण आहे? मनच आहे. मग मन कसं? मनाची उत्पत्ती कुठं आहे महाराज? बाजीराव महाराज, मन कुठनं उत्पन्न झालंय? हा? अरे मन हे मजपासून परे आशे मायाधीन. कोणाच्या अधीन आहे ते? मन माझपासूनच म्हणतात, पण मायेच्या अधीन आहे. मन आकळ्यायसा कवन योगिया नाही. योग्याला सुद्धा मन काय करते म्हणतात? ते फसवतंय. त्या मनाचे आधारे खेळती तिन्ही शरीरे, मनाविन दुसरे धावू न शके. म्हणजे स्थूल देह कुठला देव?
स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारणाने आहे म्हणतात. पण ही 3 शरीरं कुणाच्या आधारावर खेळतात? मनाच्या आधारे खेळती 3 शरीरे. मग मन कसं आहे हो? या 3 शरीरांना खेळवता येते. म्हणून मनाचा आणि वारंवार कोण राहे मनासमोर, मनाशी पाहिजे ऐसा सूर नरा सूर दिशेना. ते काय म्हणतात? मनाला जिंकणारा एवढं सोपं नाही, मन असं आहे म्हणतात ते. म्हणून इथे काय म्हणतात ते? मन असं आहे. तर आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु बोला की, काय अडचण नाही, सगळ्यांनी सेवा. तुम्ही आम्ही खेळीमेळे गदा रोळे आनंद एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत यारे यारे लहान थोर याती बनती नारी नर म्हणलं. म्हणून काय म्हणलं तुम्हाला? आता काय विचारलं मी? सकळ मच्छंद्रचा याचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, बरोबर. मच्छंद्र आदिनाथाचा अवतार म्हणजे मच्छंद्राचा अवतार कोणाचा? मच्छंद्राचा अवतार कोणाचा? विष्णूचा. मच्छंद्रानं बोध अवतार कोणाचा? अवतार शंकराचा. मच्छंद्र गुरु गोरक्ष गोरखवळला गहिनी परती अवतार कोणाचा? विष्णूचा. गहिनी प्रसादे निवृत्ती अवतार कोणाचा? शंकराचा. नंतर काय म्हणले? ज्ञानदेवा साज महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. वर्ण खाली सांगड आली कुणाची? दोघांची. मन गुरु आणि शिष्य करे आपुलीचे दास्य. इथं गुरु झालं, इथं शिष्य झालं. खाली काय झालं? आपलंच दास्यलं. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा. म्हणून लोक म्हणतात जरा मनानं तरी चांगला वाग की गा. कसा वाग? सगळं राहून दे कर मनानं तरी, पण नाही पण मनानं. तैसे काया वाचा मने भलते दुःख देत जाये स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपण बाजूचं काय बघितलं? संतांचं कार्य काय? बुडता ये जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा. म्हणून या संतानं जन बुडल्याला चालत नव्हतं. म्हणून 3 जाती आहेत आपल्या. नसल्या 3 आहेत. कुठल्या? रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी. मग तळमळ वळवळ कळवळ. किती जाती? 3. चांगली कुठली? चांगली कुठली? ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. मग तळमळ वळवळ काय करतं? नुसतं 8 अक्षरी जप करतं. कसं? कसं करू आणि काय करू. किती अक्षरी? संतांनी सांगितलेलं, देवानी सांगितलेलं ते बाजूला राहिलं. नाही तर बाबाजीने आपले सांगितलेले नाम. अहो काय सांगितलंय संतांनी? सगळ्या संतांनी तेच सांगितलं. आपण असं म्हणतो मा असं केलं तसं केलं, मी इतक्या वाऱ्या केल्या तितक्या केल्या. काही नाही महाराज. जैसा दिपू दिपे लाविजे ते आधील कोण हे नोळखीजे तैसा सर्वस्व जो मजवजे तो मीच होऊनी ठाके. काय फरक राहतो? काही राहत नाही. का? तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चालू जाता न पडे गुंता पोटे काही. मग ते कसं असतात? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी आणि येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कुठून आले ते? संतांचं घर कुठं आहे? संतांचं घर कुठं आहे? कुठं आहे? वैकुंठात. आणि देवाचं घर कुठं? देवाचं घर कुठं? म्हणून या पांडवा मूर्तीचा मेळावा करूने त्याची या गावात धावत आलो. मी सुद्धा तिथनंच आलो म्हणतात. कारण का? ज्या सुखा कारणे वैकुंठ सोडून मग देव कुठं आहे? वैकुंठात. आणि संत कुठं आहे? वैकुंठात. जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू मज हृदयी सद्गुरू जे नेतारीला संसार करू. मग किती आहे? हरिहरा भेद नाही करू नये वाद एकेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकाशी नाड एक बेलांटीची आड उजेवाम भाग तुका म्हणे एकची अंग. म्हणून सगळ्यात सोपे आहे सद्गुरू. हां काय म्हणतात?
आई वडिलासारखा गुरु श्रेष्ठ नाही म्हणतात. काय म्हणतात? आई वडिलासारखा. श्री गुरु म्हणती ऐक मुनी. काय म्हणतात? कारण ते काय म्हणतात की आई वडिलासारखा गुरु कोणी नाही. तर मग आई वडील सगळ्यात श्रेष्ठ आहेत गुरु. पहिल्यांदा गुरु कोण? तेच परम गुरु म्हणले त्याला. काय म्हणले त्यांना? आई वडिलांना परम गुरु. म्हणजे आधी सगळ्यांना जे मार्ग दाखवणारे जे आहे ते आई वडील. आणि सगळ्यात तीर्थात बी मोठं तीर्थ आहे ते कुणाचं आहे? काशी तीर्थ मोठं का पंढरपूरचं मोठं का आपण तिरुपतीला जातेलं मोठं? श्री गुरु म्हणते ऐक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोच जाण परमगुरु. परमगुरु कोण? आई वडील. सगळ्यात तीर्थ मोठं कोणाचं? आई वडिलाचं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा किती वाऱ्या केल्या, जरी गुरुची सेवा केली, जरी देवाची सेवा केली, तर आई वडिलाचे उपकार आणि गुरुचं संतांचे उपकार हे फिटत नाहीत. काय द्यावे त्याशी हो उतराई, ठेवी तवे पाय जीव थोडा. मग देवाचा उपकार, शंका आहे महाराज. देवाचा उपकार, आई वडिलांचा उपकार फिटत नाही, संतांचा उपकार फिटत नाही. देवाने केलेला उपकार काय होणार? देवाचं फिरणार काय? माझे सर्वात मग पण फिरून नेतो कोण, मनी भक्तीची आवडी, हेवा व्हाव्याशी जोडी, गेहीन जन्मांतरे करावया हिची खरे, तुका म्हणे देवा आणि ऋणी करून ठेवू सेवा. तुमचं केलेला आमच्यावरला बोजा काढून परत तुमच्यावर उपकार करू. काय म्हणतात? तुमच्यावर ऋण करू म्हणतात भक्तीचं. हे संतांचं कार्य आहे. आई वडिलाचं फिटत नाही. कारण का? सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया शेविषी कीर शरीरे लोन की जे. जगात तीर्थ नाही आई वडिलासारखं महाराज. म्हणून सकाळी उठल्यानंतर आई वडील आहेत त्यांनी काय करावं? आई वडिलाच्या पहिल्यांदा पाया पडावं आणि नंतर पांडुरंगाच्या पडावं. त्याला काय अडचण नाही. आता आम्ही वारीला गेलो, महिन्याची वारी केली. एक जण मला म्हणला, महाराज माझी महिन्याची वारी आहे, गडबड झाली आणि येताना आमचा म्हाताराच मला भेटला नाही. म्हणला. काय म्हणला? मग कुठं गेलता? म्हटलं कुठं बाहेर गेला, भेटलाच नाही. नाही, बरोबर आहे महाराज. का? तर आई वडील हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. महिलांचं सुद्धा तेच कार्य आहे महाराज. महिलांनी सुद्धा सकाळी उठून पांडुरंगाच्या पाया पडायचं नाही, देवाच्या पाया पडायचं नाही. अगोदर आधी कोणाच्या? पतीच्या मता अनसुनी पतिवर्ता, अनायशी आत्मयता भेटीची, तुका म्हणे पतिवर्ता नीतीची, देवावरी सत्ता. आता आमचं कसं चाललंय तुम्हाला सांगू? तुका म्हणे पतिवर्ता आणि तिची पत्तीवरच सत्ता. जरा पाणी भरा. काय करा? आम्ही दिंडीला गेलो. कुठं? दिंडीला आम्ही एकदा दोघं बरेच वर्ष असा तोशी गेला आपलं. हो, लोक संत जातात म्हणून आम्ही बघा हळूहळू गेला. वळकट बांधा, आणून ठेवा, ट्रॅक्टरात टाका, संध्याकाळी आणून द्या. पुढं काय? तुका म्हणे पतिव्रता आणि तिची पतीवरच सत्ता. चालत नाही. आपलं उलट आहे महाराज. पतिव्रतेचा नेम काय? पतीचं उष्ट काढल्याशिवाय जागा सोडायची नाही. पतीचं उष्ट काढल्याशिवाय म्हणजे जेवाय जर वाढलं तर पती हात धुवून तृप्त होत नाही तर जागा सोडायची नाही महाराज. नाही सोडायची. आणि मग तुम्ही सांगा, आपण जर चांगली मालिका लागली, मालक नोकरीहून आला, पुढ्यात भांडी वाढून ठेवली, मध्ये हाळी मारू नका म्हणून आधीच ताकीद दिली, आणि त्यातनं त्या बिचाराला जर काहीतरी पाहिजे असलं जर हाळी मारली तर परत जाऊन भांडं आपटलं जाईल. लवकर काय वाढणार? कारण खुळा झाला. कशाचा? खरं आहे का ते बघत्यालं? खोटं आहे. ते बघत्यालं खोटं आहे, पण खरं दिसतं महाराज. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. टीव्ही बघत्यालं खरं आहे का महाराज? नाही. ते कसं आहे? नुसतं बरं आहे, खरं नाही. समजा खरं बी आहे. तुम्ही आम्ही देवपूजा करायला आमच्या देवाऱ्यावर एक असा मोठा फणा करून उभा राहिला, तो खरा आहे का नाही? मग तो बरा आहे? तो खरा आहे पण तो बरा बी नाही. आणि टी व्हीत बरं आहे पण ते खरं नाही. मग सत्य साच खरे, नाम विठोबाचे
बरे, एक खरंही नाही आणि बरंही नाही, पण त्यांना घटना घडते काय माहिती आहे काय, मूल रडायला लागले की महिला म्हणतात हे गप बसतोस का, बाबुल बाबाला बोलवू. कोणाला? बाबुल बाबा खरा तरी आहे नाही, खोटा तरी आहे नाही, पण मूल रडायचं थांबते. कसं? तो आलाय काय. आता जर बाबुल बाबा जर खराही नाही खोटा नाही, नुसतं त्याचं नाव घेतल्यावर मूल रडायचं थांबतं, आणि भगवंत महाराज सत्य आहे, साच आहे, त्याचं नाम सत्य आहे, सगळं आहे, मग त्याचं नाम घेतल्यानंतर काय होईल? मुखी नाम हाती मोक्षे, आयशे साक्षे बहुतांची, तरली तर त्या भरवसा, नामधारकाचा ठसा आहे का नाही. पण त्या मतानं वागायला पाहिजे का नको? माझा एकदा गोष्ट सांगतो. आम्ही गेलो पंढरपूरला, आमचा मुलगा दुट्टीला. कुठं दुट्टीला? कुठं? साहेब म्हटलं पंढरपूरच्या दुट्टीत पोरगा. चला म्हणले त्यांचे जोडीदार, हे काका तुम्हाला आम्ही 5-6 जण ऐसा काय, तुम्हाला आम्ही महाद्वारात आत पाठवतो. कुठनं? 1 नंबरचं काम झालं म्हणलं आमचं. बरोबर, तुम्ही आमच्या संघ येणार काय आत? तर म्हणजे संघ नाही येणार, तर त्या दरवाजातनं आत आम्ही तुम्हाला पाठवतो. बरं आहे की म्हणलं. आणि आतल्यानं मार दिल्यावर पुढे गेल्यावर आतला भेटला, आणि मार का देणार नाही? वाट पाय हुबा भेटीची आवडी, करपाळू तातडी उत्सावीळ, मागील परिहार पुढे नाहीशी, झाले दर्शन एक वेळा. कुणाची वाट बघतोय तो? पाळीच आहे तिची, तिष्ठायला लागलाय. कुठं कुठं तिष्ठायला लागलाय? गोपाळपुरापासून त्या मंडपातनं यायला लागलाय. आणि हे म्हणतोय महाराज दर्शन झालं नाही तुम्हाला का? आम्हाला झाले की. अहो सरवडेकर बाजीराव अध्यक्ष भेटले, या म्हणले मधनच. लय चांगला चटका झाला बघा. नटला देव आत गेल्याबरोबर. म्हटला, हसायला लागला देव. बरं झालं, चांगलं केलेच म्हणला, भेट चांगली झाली तुझी. तुमचं कसं आहे काय की, आमच्या इथं ठराव कसा आहे माहिती आहे काय, पोटात असताना कवा कवा जन्माला आल्यावर म्हणलं म्हणजे लबाडी केली. आता वाऱ्या गाड्या 2-2 एसट्या असतात. आमच्यातल्या महाराजांनी माहिती आहे 2 एसट्या. किती एसट्या? 2-2, 3-3 एसट्या. बोशाव भाकरी खाली की ठरवायचं. मॅनेजरला सगळी माणसं सांगशील नाही तर कसं? बोजा उतरला का नाही काय करायचं, थोड्याने दर्शनला जायचं, थोड्याने मॅनेजरला सांगायचं किती माणसं आहेत. औंधा 30च माणसं आली एका गाडीतनं. किती आली? 10 चुकवलीत. कशाला? मॅनेजरला पशवलं. हो, मट भाडं चुकवलं. किती? 10 माणसांचं मट भाडं वाचलं. देव म्हणला जन्माला आलास तवा बी कवा कवा म्हणलास, गावात बी लबाड्याच, माझ्या हद्दीत आलास तरी बी पहिलीच लबाडी, पुढे गेल्यावर दर्शन मधनच घेतलंस दुसरी लबाडी. म्हणजे तुझं चाललंय काय नेमकं? वाऱ्या तरी चालू हायचाच, म्हणजे नेमकं काय? म्हणून ते म्हणतात संत तुकोबराय कामतात, बोलविषयी तैसे आणि अनुभवा नाही तरी देवा विठंबना, मिठेविन काय करावे मिष्टान, शेव जीव विन शृंगारिले, संपादिला विन विठांबले सोंग, गुण विन चांग रूप विन, कन्यापुत्रे विन मंगळदायिके, वेचिन ते फिके द्रव्य तरी, तुका म्हणे तैसे होते मद परी, न देके अंतरी प्रेम भाव, आता काही न लगेची एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगितलं. विठोबाची शपथ घेऊन सांगितलं. आता काही लागत नाही. काय लागतं? एक भाव लागतो. दृष्टांत लक्षात आलाय म्हणून सांगतो. एका ऋषीनं बेटावर जाऊन 14 वर्षे सेवा केली. किती वर्षे? 14 वर्षे सेवा केली, तपस्या केली, अंगात शक्ती निर्माण झाली, चांगला तपस्वी झाला. आणि येताना काय केलं? समुद्रात आंघोळ केली. 14 वर्षे पूर्ण झाले. आणि आलाने काय केलं? त्याच्या कपड्यावर पक्षी बसला. हो, आणि त्याने काय केलं? तेव्हा विष्ठाच केली. कशावर? कपड्यावर. तर राग आला. वरती बघितलं, पक्षी तडपडून खाली पडला. कशाची शक्ती? तपस्याची. मग आता जरी तू झाला संन्यासी तरी 12 वर्षात 2 वर्षे. आणि एक दिवस काय केलं? तो मधुगिरीला आला. एका पतीवरतीच्या दारातच आला आणि हरवणी दिली मधुगिरीची. ती पती तिच्या पतीला जेव्हा वाढायला लागली, ती पती तृप्त व्हायचा थोडा वेळ होता. शिव म्हणला ती काय उठत नाही. यानं सगळ्या केस तोडली, बट्टा तोडल्या, रागानं बघितलं, त्यागानं बघितलं, काही उपयोग झाला नाही. आणि मग ती तृप्त झाल्या उठली, मधुगिरी वाढायला गेली, साष्टांग दंडवत घातला. कशावर?
कुणावर? त्या माऊलीच्या पायावर साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं 14 वर्षे बेटावर जाऊन जे काय मिळालं नाही ते तुला घरात राहून मिळवलंस. कुठं राहून? न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईचे बसून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कुठं राहायला लागतं महाराज? म्हणजे बेटावर जाऊन सुद्धा मिळालं ते मिळावं लागलं. पंढरपुरात सुद्धा महाराज पंढरी होती का काय होतं तिथं? पहिलं काय होतं? पुंडलिक राया तिथं यायच्या अगोदर काय होतं? दिंडरी वन होतं महाराज. आणि दिंडरी वनाची पंढरी झाली कशामुळं? तर त्याने तिथं येऊन आईवडिलाची सेवा केल्यामुळं भगवंताला उभं राहावं लागलं. आणि त्यांनी सांगितलं आता अरे बाबा पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. अरे मी आलोय म्हणून सांगितलं. पुंडलिक काय मागं बघायला तयार नाही. मग पुंडलिक आईवडिलाच्या सेवेत होता. कारण तुम्हा आम्हाला सुद्धा चांगलं कर्म केलं तरी सुद्धा पुढं पुण्य मिळतं आणि वाईट कर्म केलं तरी सुद्धा पुढं भोगायला लागतं. आणि पुंडलिकांची सेवा चालू केली. मग तो पुंडलिकांनी सेवा काय केली आईवडिलाची एवढी मोठी? कशासाठी केली? तर पुंडलिकाची सेवा अपुरी राहिली ती महाराज. काय राहिली ती? आई वडिलाची सेवा अपुरी राहिलेली. पुढच्या जन्मात तरी अवतार घेऊन ती सेवा पूर्ण करायला पाहिजे होते. मागं कोण होता मग? पुंडलिक राया मागं कोण होते? काय माहिती आहे? असलं सांगा, काय अडचण नाही. तर पुंडलिक राया मागं आई वडिलाची सेवा शिल्लक राहिली आणि पुढच्या अवतारामध्ये सेवा पूर्ण करायची म्हणून अवतार आले आणि दिंडी वनाची पंढरी केली. का? तर मग तुकोबरानं आमच्या कपडे तुकोबरा म्हणजे का रे पुण्या मादलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविले विठ योगी झाले 28 अजून नामनशी बैस तुका म्हणे पुंडलिका तूच भक्त एक निखा. आणि योगी 28 झाले अजून तुझा बस म्हणत नाही. तर पुंडलिकाने सेवा का केली? शेर आला तो धावून आला काळ विवळला श्रावणी बाळ हे आई घे दीर्घ फोडून हाक तो जाऊन पडला चोक हे राजाच्या श्रवणी करणावाणी हृदयाचे झाले पाणी. शेर आला तो धावून आला काळ विवळला श्रावणी बाळ. श्रावण बाळाची सेवा आई वडिलाची अपुरी राहिल्यामुळं पुंडलिकाचा अवतार आहे. आणि पुंडलिक सुद्धा अवताराला आला पण तसा वागत नव्हता. मज हृदयी सद्गुरू. कुणाचं आश्रमात दर्शन झालं? कुकुट स्वामींचं दर्शन झाल्यानंतर. कारण का गंगा यमुना सरस्वती तिन्ही नद्या दर्शनाला आलेल्या होत्या. येताना वेगळ्या वेगळ्या होत्या, जाताना चांगल्या झाल्या. आणि मग त्या कोणी सांगितलं? पुंडलिकरायाने विचारलं त्या कोण आलत्या आणि कोण गेल्या? मग त्यांनी सांगितलं. मग त्यांचा उपदेश झाल्यामुळं काय झालं? त्यांना काय झालं पुढची? कारण पश्चातापे शुद्धता तरणे को लीनता डुबणे को अभिमान तुका म्हणे जाण पवा नालावणे लहान चिंतनाचे चिंतन मननाचे मनन याचे निजे ज्ञान वैराग्याचे. वैराग्य कसं असतं? वैराग्य कसं असतं? धनधान्य रत्नाच्या राशी अथवा उर्वशी आली या शेजेशी यावगे तृणप्राय ज्याशी त्याशी आम्ही वैराग्य म्हणून. म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटेल कारण सोनं असणाऱ्याला अध्यक्षाला लागेल एक अंगठी आहे असू दे, कारण 2-4 अंगठ्या हातात असाव्या आणि वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या. 2-3 हात असं वर जावं आणि वैराग्य बोलावं. आधी केले काय मग सांगितले म्हणतात. वैराग्य एवढं सोपं. डोळ्या पिर्याची भेटी का पिल्ह्याची कुर्मीची देठी तैसा भूता माझी राहाटी मवाळते आगामुख मिळविणे पिल्ह्याचे पोषण करे निरीक्षण कुर्मी जेवी कासवाचे बाळ वाढे कृपादृष्टी नाही दुधा भेटी अंग संग. कसं आहे संतांचं कार्य? कसं आहे? डोळ्या पिर्याची भेटी झाली की विषय संपला. मग ते कसं आहे? ते मवाळते म्हणतात. ते कसं आहे? मवाळ आहे संतांचं कार्य. संतांचं कार्य वेगळं आणि तुमचं आमचं असणारे कार्य वेगळं. बहुदुधड जरी झाली तरी ती काय होईल? काम देणं होणार नाही. काम देणे संत साहित्य महाराज. मग ते कुठे असू द्यात. कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी. ते कुठे होते? घरात, शेतात का पंढरपुरात? महाराज आम्ही जाताना तुम्ही म्हणशील असं का आमचं तरी ठरतंय हा काय, आम्ही बोशावर गेलो पहिला फोन काय चाललंय तर असं असं आहे, बरं संध्याकाळी दूध व्यवस्थित काढा, घाला, सगळं करा आणि असं. आणि घरातला म्हणते आमची बोशावर गेल्यात, आता पंढरपुरात गेली, बारीत गेली, दर्शन कुणाचं घ्यावं? घरातल्याचं का देवाला गेलेल्याचं? देवाला गेलेला घरात आहे आणि घरातला कुठं आहे? हा कटकटा ओकटे हे मूर्तू लोकीचे उपराटे, हे तर तू जन्मलाशी अवचटे अर्जुना तू. इथलं कसं आहे? उपराट आहे मला, इथं सवच नाही, खरोखर सवच नाही मला. तुम्हा आम्हाला सुद्धा संत होता येत नाही असं म्हणू नका तुम्ही आम्ही सुद्धा संतच आहे. नाही काय म्हणता? पहिल्यापासून आपली संकट आहे महाराज, आणि होता येत नाही असं म्हणू नका. होता येणार नाही संत? कोण म्हणते होता येणार नाही? संतच आहे. देव कुठं आहे आता? हृदयात आहे. रामू कुठं आहे? हृदयात आहे. चालेल शरीर मग कोण आहे? पण कोण्या गावी आहे सांगा? विठ्ठल तुकोबराय म्हणतात. मग कुठल्या गावात विठ्ठल आहे? कोणत्या गावात? महाराज कोणत्या गावात विठ्ठल आहे हो? तटस्थ रूप पंढरपूर, तटस्थ रूप असणारं पंढरपूर, आणि स्वरूप लक्षण तुमच्या आमच्या जवळ असणारा, बोलणारा, चालणारा हे जे आहे ना ते स्वरूप लक्षण नाही, तो हित आहे. ह्या मध्ये पंढरी आत्मा हा विठ्ठल ते जवळच आहे. मग चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिवी, देखवे ऐकवी एक नारायण तयाचे भजन, चुकू नको देव चालवी माणसाची हंता, आणि मेघ करता म्हणून नाही, कारण का वृक्षाचे पान हले त्याची सत्ता, मग राहिली कोठे हंता मनुष्याची. तुका म्हणे विठू भरला सभाये, उन्हे काय आहे चराचरे, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाव असे, परिप्राण्याचे दैव कैसे जे न देखती माथे. कुठं आहे ते ठिकाण? जळी थळी काष्टी आहे का नाही का? कुठं बाजूला गेला? प्रल्हादानं सांगितलं येथेच आहे. कुठं आहे? सुख काष्टी घुरघुरी हारी लाज न धरिता. वाळलेल्या काष्टातून सुद्धा तो प्रगट झाला. आता शास्त्रीय कारण प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय त्याच्यात देव येत नाही. मग खांबाची प्राणप्रतिष्ठापना केलती कधी? केलती का केलेली होती महाराज? नाही. मग आला कसा त्यात? यावं लागलं. कशामुळं? सत्वर उच्चार यावंच लागलं. काय येत नाही पण तशी हाळी पाहिजे ने. कोठे गुंतलाशी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझ, कोठे गुंतलाशी कोणाच्या भक्ती प्रेम सुखे, न सुटती मुखे गोपिकांची, काय तुझ पडले कोणाचे संकट, दुरी पंत वाटन चालवे, काय माझे तुझ गुण दोष दिसती, म्हणून श्रीपती कोपलाशे, काय झाले सांग माझी या कपाळा, उरला जीव डोळा तुका म्हणे. हाळी मारायला जातोय कुठं त्यो? द्रौपदीने हाळी कशी मारली? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सकया लावेशी. तरी सुद्धा देव म्हणला, तरी सुद्धा देव द्रौपदीला म्हणला, थोडीशी काय झाली? काय झाली? जैसा हृदयामध्ये मी रामू. आणि मग हृदयामध्ये असताना द्वारकेचं नाव का घेतलं? म्हणून देवाला कुठं जावं लागलं? हृदयातनं द्वारकेत जावं लागलं. द्वारकेतनं परत यावं लागलं. उशीर झाला. काय झाला? आता नको पाहू केले पाप पुणे, पतित पाहुणे बिदर चराचरी पातकी अपार होते. उशीर का झाला? तुका म्हणे देव भक्ताच्या अंकित, आणि लावी तशी लावी प्रीत. कशी? तुम्ही काय करशीला तसा तो आहे महाराज. कसा आहे म्हणासा तर आहे, नाही म्हणासा तर नाही. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे कायशी, जी बुद्धी स्मरणे हर निशी, ती वस्तू गा मी. बुद्धीचं स्मरण कसं असेल तसा तो आहे म्हणा. आपली बुद्धी कशी असावी तसं तो असेल. बुद्धीचे वैभव एका केशवराजे सकळ सिद्धी म्हणतात, पण तिला लायनत घेऊन काय करायला पाहिजे? त्या सगळ्याला काय करायला पाहिजे? जयाची अभ्यासाची घरटी, हे नेमाची ताटी, जे मनात ते सदा मोठी, धरुणी आहाती. मनाला काय करायला पाहिजे? बांधून घालायला पाहिजे. आणि तेच तुकोबराय म्हणतात, काम करत बंदी खाणी तुका म्हणी दिली दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्हाला लागणार आम्ही खातो का महाराज? का आमचं मन वागेल ते आम्ही खातो? कळणा अथवा कोंडा आम्हा द्यावा भोकच्या तोंडा,
काय काय लागतं? सात्विक आहार असावा महाराज. महाराज लोकांनी तरी पनीरची भाजीच खाऊ नये. काय खाऊ नये? पण 31 डिसेंबरला महाराज येत नाही सा हो. आम्हाला बी लोक म्हणतात का हो, अहो 31 डिसेंबर साजरा करूया. मग काय करूया? तर म्हणले अहो जरा वरण्या शेंगाट्यात कर, पनीरची भाजी करूया. कसली कसली भाजी? मग पनीर निर्मिती आहे का प्रक्रिया आहे? प्रक्रिया करून केलेली आहे. तिची निर्मिती पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे तोचेच्या पदरार परच्या वेरुणी गोचेल अशुद्ध काय न शेविती का कमलकंद आणि दरदुरी नांदुकी एकीची घरी परिपरागी शेविजे भ्रमरी येरा चिकुलची उरे. चांगलं कोणचं आहे? पनीर खायचं. झाली शेवा. पंगत कितीला आहे आपली? आपली पंगत कितीला? किती वाजता आहे? 10 वाजता आहे. म्हणजे आम्ही जरा जाणार आहे. पण कसं आहे, त्याच महाराजाला जर पनीरची भाजी वाढली नाही, काय नाही, महाराजांनी मागाशी सांगितलंय पनीरची भाजी खायची. पोराने सगळे ऐकलं, पात्र चुकवलं. अरे म्हणे हे काय मागाशी बोलला? अरे म्हणे ते तिथं राहिलं. कुठं कुठं तिथं राहिलं रे, तिथं नाही. ते वाढ खापुराच्या होणे खेळती लेकुरे काय त्या व्यवहारा लाभहानी. कारण खापराचं तुणकं करायचं आणि भाजी केली, पोळ्या केल्या, नैवेद्य दाखवला, तुकोबराय म्हणतात. त्यानं काही लाभ बी झाला नाही आणि काय झाला नाही, तो हानी बी झाली नाही. असा परमार्थ चालायचा. निश्चयाचा परमार्थ निश्चय थोडासा असावा, जास्त परमार्थ महाराज नसावा. जास्त म्हणजे कशाला तू जास्त सारखं उठून तेच. महाराज अशिक्षित माणसाला 101 रुपयापासून 100 पर्यंत मापता येते? येते? येते नाहीत मापायला. पण ज्यानं मापणाऱ्यानं मापलं हो, 1 2 3 तो मापीत गेला 100 पर्यंत. त्यानं मापलं, चांगलं केलं, नोट तयार झाली म्हणला 100ची. पण त्या अशिक्षित माणसाला ज्याचा भाव आहे त्या माणसापाशी ती नोट नेऊन दिली. ही नोट कितीची? कितीची म्हणेल तो? कितीची? अंगठे बाजार असू दे, कितीची म्हणेल? कितीची? 100चीच म्हणणार. हो 100ची म्हणणार. का? त्याला मापाय पण येत नाही. मग 100ची कसा म्हणतोय तो? छाती ठोकून सांगतोय ते ही नोट कशी आहे? 100चीच आहे म्हणते. हे गप, तुला मापा येत नाही आणि कसा 100ची म्हणतोस? आम्हाला सगळं मापा येते, खाईनं वर कळवं करेल. तू मापीत बस म्हणून सांगितलं, पण ही 100चीच आहे. त्याचं खरं आहे का चुकीचं आहे? एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती आणि ते अवघे झाले काम निवारिले भौश्रम. परधन परनारी यांचा धरी विठ्ठाळ दैवभाग्य घरा येते संपत्तीच्या सकळा तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे. त्याला आपण म्हणायचं नाही तुला वाचा येत नाही, ते 100 तुझं खरं नाही. तूप दिलंय तुझ्या हातात, लोणी आहे. त्याची प्रक्रिया कशी झाली बघूया. काय? मग दूध गाईचं काढलं, गाईनं वैरण खाली, मग दूध काढलं, ताप पिवलं, मग त्याचं इरझान लावलं, मग घुसळण केलं मंथुनी नवनीता, मग लोणी झालं. अगं लोणी तुझ्या हातात आहे ते म्हण की. नाही ते नाही, तुला त्यातलं काही कळलं नाही. कुणाला? तुला कळलंय तेवढं बस. सल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही करा नटापटा आम्ही नऊ जावे त्या वाटा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो दणी घेत आहे. म्हणजे काय पाहिजे म्हणतात? भाव ऐका महिमा आवडीची आणि बोरे काय भेटीची. थोर भावाचा भुकेला आणि हाचे दुष्काळ तयाला. मग निशिम भाव उलाशे मजा अर्पा वयाची निमिषे फळे गावडे तैसे आणि भलती याचे हो. नाव घेतलं कशाचं? डाळिंब द्राक्षे पेरू मेव कशाचं नाव घेतलं? भलती याचे हो. पण बघतो माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी देठून फेडिता शिवी आदरेशी. देठ सुद्धा काढत नाही. पण कधी? आम्हाला महाराज गाठ पडले कवा तरी की पाया पडावं असं वाटतं. पण महाराज गडबडीत असतात, पाण्याहून आलेले असतील तर हात पाय धुवून त्यातले मग पाया पडूया. कसं कसं कसं? मग तिने हात पाय धुवून आल्यावर पाया पडला. महाराजांचं दर्शन घेऊया हो.
पण महाराज कसा आहे तसा, कसा आहे तसा, कसा दिसलाय तसा. मग तसं आमचं होतं का महाराज? नाही होत. का होत नाही? तर ते हातपाय धुवून येऊन दे, मग नंतर काय करूया, पाया विचार जरा केला, मग तिथं विवेक लावला. विवेक लावायचा का असतोच महाराज. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे विवेका. हा बरोबर आहे ना. संत तेथे चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे, आणि गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. आथी जैसे पायात काठा लागला. काय लागला? काय लागला? बाबळाचा काठा पायात मोडला. काही साधन नाही महाराज. तिथं दुसरं बाबळाचं का नवच काठं होतं. त्यातला एक काठा चांगला घेतला आणि तो पायातला काढला. काय केला? काढला. आता पायातला काढला, तो काढून टाकला, तर हे ना आपल्या उपकार केला. चांगला काटा होतो चायाला चाला. ह्याला कुठसा ठेवायचा? ह्याला कुठं? ह्याला कुठं ठेवायचा? कारण हे नसता तर बाबा ह्यो निघत नव्हता. हे न ह्यो काढला. मग आता ह्यो बरं हे झाला हो, ह्याला काय करायचा? ह्याला छातीव चांगल्या जाग्यावर ठेवायचा. पायात काटा लागण्याला अज्ञान. ज्या काट्यानं काटा काढला ते ज्ञान. मग अज्ञान गेले, ज्ञानानं अज्ञान निवृत्त केल्यामुळं ज्ञान तरी शिल्लक राहील का? जर राहिलं तर नवला अंकाराचे भुटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ते राहत नाही महाराज, राहत नाही, राहतच नाही, ते उरतच नाही. तर मग उरलं तर? एकदा एक आपल्यातला व्यक्ती म्हणली, महाराज ज्ञानेश्वरी मला इतकी पाठ आहे. म्हटला कशी पाठ आहे? कशी कशी हो? तुम्ही केळ खाता तशी. कशी? अरे बापरे म्हणलं, हे लांबचा माणूस आहे. मला म्हणला 4 करपा झाल्या आता, आणि तुम्ही केळ खाता असे मी ओवी शोधवितोय म्हणला. काय म्हणला म्हणतो? अशा पद्धतीने मी ओवी बोलतोय म्हणला महाराज. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग महाराज तुम्ही सांगा, वित आले माहिती. तर बाबा म्हणलं तसं म्हणायचं नाही कधी. त्याला नंतर सांगितलं प्रोव्हिजन झाल्यानंतर, असं कधी म्हणू नको. एवढी सोपी ज्ञानेश्वरी आहे का? या गीतार्थाची थोरी सोय संभू विवरी येत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. की काय म्हणतात ते? भवानी मातेने विचारलं, देवा कालचा विचार वेगळा, आजचा वेगळा, परवाचा वेगळा, ह्याचा अर्थ नाही, ह्याचं किती हे आहे? कारण हे आम्हाला रोज एक. तर म्हणले मायेचं जसं तरंग आहे अंत नाही, तसं ह्या गीतेचा अर्थ कुणाला लागणं झालाय? म्हणले मला लागणं झालाय म्हणतात. कोण म्हणतात? भगवान शंकर म्हणतात. कारण नामामने नाम माप जप परम, शंकराचे नेम देणशी. जो सतत भगवंताचा चिंतक तो म्हणतो मला या गीतेचा अर्थ लागना. आणि आम्ही म्हणतो काय? आम्हाला या ज्ञानेश्वरी अशी. आणि काही वेळा सुद्धा माऊली नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान एक तरी ओवी अनुभव आहे म्हणलं नाही तिने, का वाचावी म्हणलं नाही. मग काय मोठे महाराज लोक असतात ना, मोठे म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला असतो मोठा, ते काय करतात? ज्ञानेश्वरी उघडतच नाही. कारण त्यांना सगळी मुखोद्गत पाठ असल्यामुळं ज्ञानेश्वरी झाकूनच प्रवचन म्हणजे मोठ्या प्रमाणात असणारे. तर तो माऊलीचा मोठा अवमान आहे महाराज. काय तो? ज्ञानेश्वरी उघडूनच तुला सगळे जरी पाठ असले, आणि कशाला पाठ पाहिजे? बहुत केले पाठांतर, वर्म राहिलं लांब. लांब जर वर्म राहिलं, नुसतंच पाठ केलं पाठांतर. कारण पाठ करून काय फायदा? बहुत केले पाठांतर वर्म राहायचं. कारण पाठ करून सुद्धा काय उपयोग होत नाही महाराज. नुसतं पाठ करून काय करायचं? त्यातलं नाही काय कळलं तर. म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे, सगळेच ग्रंथ श्रेष्ठ आहेत. म्हणून आपलं कार्य काय आहे त्या वाटेने जरा असं लीनपणानं जावं महाराज. कसं व्हावं? आणि ह्यो तसा विचार केला तर महाराज बाजीराव जे व्यासपीठावर म्हणजे राग येईल तुम्हाला कोणाला तरी, येऊ नये, मला सुद्धा म्हणते मी. तर ज्यांना थोडं कळायला लागलं, अहो महाराज भक्तिविजय ग्रंथ वाचून बघा कसं आहे. पहिल्यांदा जर तुम्ही भक्तिविजय वाचला तर असं वाटतं संतांनी काय केलं आणि आम्ही काय करावं, संतांनी काय केलं आम्ही काय करावं, असं आपलं चालतं महाराज त्यावेळेला. आणि आता जरा कळायला लागलं, तिकडला भाव कुठे गेला? तिकडे गेला. जरा आपल्याला कळते असं वाटतं. आणि ज्यांना लय कळतं ना महाराज,
त्यानेच घोळ करून टाकलाय सगळा परमार्थाचा. काय केला तर तसं बघाल तर तो का म्हणे साधू बोले खरं गदार खोचचे अंतरे दुर्जनाच्या, बोलू तरी आम्ही सत्यच बोलतो, येते तरी राग येऊ जाते आम्हा नाही भेळवार. तो का म्हणे शाना थोर, पण भेळवार थोडा राखायला लागतोय. तुम्हाला जर वाईट बोललं, जरा तुम्हाला डाजायसारखं जर बोललं तर पुढच्या सप्त्यातली सेवा नाही दिलं तर धोका होणार. कारण सेवा मिळाली तरच पोट भरणार, नाही तर पोट भरणार. आणि प्रालब्ध जोडे धन, प्रालब्ध वाढवी मान, प्रालब्ध भरे पोट तुका करेना बोबाड. माझी कोणी करा कवी ऊट लावा, दारू दारी तुकोबराय म्हणतात. म्हणायचं अजिबात म्हणायचं नाही तसलं. माझी सेवा ठेवा, सेवा करा, सत्यच बोलायचं आणि सत्यच वागायचं. कारण का सत्य हिची माझी, देव माझा मी देवाचा, आणि सत्य हिची. मग सत्य बोललं तर खरे बोल तरी फुकासाठी जोडे हारी. नुसतं खरं बोलायचं, देव फुकट. देव कसा फुकट, पण ती येड लागाय पाहिजे. कोणी एक बोलली विकिता गोरस देखीला डोळा तोच वदनी. काय होतं वरती, वरती काय होतं आणि म्हणतात काय घ्या म्हणे हारे. असं का, असं का वेड लागलं त्याचं कशाचं, आणि त्याचं वेड लागलं नाही. एकदा हे करून गेलं की मग काही राहतच नाही. नाही तो त्याचा असतो. आम्हाला बी वेड लागतं मोठा कार्यक्रम असला की. लय मोठा कार्यक्रम असावा, पैसे पाहुणं भरपूर यावं, यावं जावं, मोठा आनंद असावा, आणि मग म्हणावं महाराज तुम्ही बी आलता असा काय प्रवासी, काय काय म्हणजे याचा अर्थ काय आम्ही त्यामध्ये काय झालो तर त्यात नाही. त्यांनी सांगितलं ह्यात इसरायला पाहिजे. कशात, मग विषय येतो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. हे काही आवडायला नसायला पाहिजे म्हणतात. आवडायला पाहिजे काय, एक देव आवडायला पाहिजे आणि एक गुरु आवडायला पाहिजे मला, दुसरं संत म्हणजे दुसरं कोण नाही. पण ते आम्हाला आवडत नाही. असं का होतं महाराज, मग असं का होतं तर ऐका कलीचे महिमान, असं त्याशी रिजले जन, पापा देती आणू उदर, करती हेळण संतांचे. ह्या कलियुगामुळे काय होईल महाराज, संतांची हेळणं बिल म्हणतात. म्हणून इथं काय साधं सोपं आहे महाराज, सगळं सोपं आहे. परमार्थ इतका सोपा आहे, लय मोठा परमार्थ नाही. आम्हाला वाटतं लय मोठा आहे. कारण का मूळ बिंदूप्रमाणे ते तुम्ही वाढविता कोण कोणी केले रक्षण पेडा लागी जाण पा. कैचे माय कैचा मोह, कोठे तुझा ठेवतो ती शोधून पाहो, भरू नको मानवा. मूळ बिंदू रूप प्रमाणात हे झाला बिजा कारण, वाढवून कर चरण दिनाना ते अर्पिले. तेथे झाली जीवाशिवाची वस्ती, 3 गुणाची प्राप्ती, 6 विकाराची स्थिती, आणि माया संती खेळून या. मायेच्या नादाला लावलं आणि तो मोकळा झाला. मग या सखळ मायेचा विस्तार तिने रचले चराचर, परी माझ्या हाती सूत्र मी खेळवी तसे. सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे तरी, तो काय सूत्राची दोरी कळू देत तसे. कळू देत नाही महाराज, त्याच्या हातात सगळं आहे, आपल्या हातात काही सुद्धा नाही. म्हणून हे मज शिस्तव झाले, परी म्या नाही केले, ऐशे जाणे जाणे तले, तो सुटला गा. मज हृदयी सद्गुरु, तेने तारिला संसार पुरो, म्हणून विशेष त्या धरो विवेकावरी. जैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. कारण का न्या काय पामरे बोलावी उत्तरे, परे त्या विश्वंभरे बोलविले. शाळुंकी बोलत असे सुंदर मंजुळवाणे, शिकवता धनी वेगळाची. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायावीन. कारण झालेली सेवा संतांच्या चरणावर तुम्हाला सगळ्यांच्या करून समर्पित करूया. कारण का दिवस गेला रात्र निघाली,